घडामोडींचा आढावा घ्यायचा सुरुवात करूयात आजच्या मोठ्या घडामोडींनी। आज सध्या विलिनीकरणाचे प्रस्ताव राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडे गेल्याचं चर्चा सध्या सुरू आहे। त्याच संदर्भातल्या काही टॉप 9 घडामोडी बघूया। विलिनीकरणासाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसला प्रस्ताव 15 ऑगस्टपर्यंत विलिनीकरणासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती तर विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नाही, पवारांच्या राष्ट्रवादीनं या चर्चा फेटाळल्या। पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसमध्ये विलिनीकरणासाठी आधी सुद्धा प्रस्ताव प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। नाना पटोलेंचा दावा तर विलिनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा नाही, पवारांच्या राष्ट्रवादीने या चर्चा फेटाळल्या। काय हायकमांड निर्णय करेल त्याचा, हायकमांड निर्णय करेल। राष्ट्रवादीकडून जो प्रस्ताव होता तो किती महिन्यापूर्वी आला होता विलिनीकरणाचा? त्याचा आता तारखा मला माहिती नाही, पण तो हायकमांड निर्णय करेल त्याचा। विलिनीकरणाचा प्रस्ताव कधी आला होता मला तारीख माहित नाही। पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात काँग्रेस हायकमांडकडून राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाकडे चाचपणी। सूत्रांची माहिती तर राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर राज्यातील वरिष्ठांचं मत काय याची विचारणा, निर्णय हायकमांड घेणार, मात्र राज्यातील नेत्यांची भूमिका जाणून घेतल्याची माहिती। तर काँग्रेस बुडतं जहाज आहे, कोणत्या पक्षानं त्यामध्ये पाय ठेवला तर आम्हालाच त्याचा फायदा होईल। मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधी पक्षातील नेत्यांना टोला तर बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत राऊतांनाही डिवचलं। विलिनीकरणाबद्दल बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशा पद्धतीनं जो काँग्रेसचाही नाही, जो राष्ट्रवादीचाही नाही, तो व्यक्ती बोलतो। या पक्षांचे नेते एवढे हुशार आहेत की बुडत्या बोटीमध्ये कोणी पाय ठेवणार नाही। पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर संजय राऊतांचं मोठं विधान, पवारांनी पुढाकार घेतला पाहिजे। पवारांनी पुन्हा नव्यानं काँग्रेस उभी केली तर प्रादेशिक पक्षांना सुद्धा बळ मिळेल, संजय राऊतांचं भाष्य। ममता बॅनर्जी असतील हे सगळे काँग्रेसमधून बाहेर पडलेले आहेत। मी इतकंच म्हणालो, जर असं होणार असेल तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यात पुढाकार घेतला पाहिजे। दोन्ही राष्ट्रवादी किंवा पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं विलिनीकरण होईल असं मला वाटत नाही। काँग्रेस बुडती नाव, पवारांचे लोक चांगला पर्याय निवडतील, भाजपच्या चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। नाव आहे अठ्ठ्यात राष्ट्रवादी जर जॉईन व्हायला म्हटली तर सगळे त्या पहिल्या नावेतून, शरद पवार नावेतून पळून जातील आणि जो त्यांना चांगला चॉईस आहे ते जातील। लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसमधून फुटलेल्या एकत्र त्यांनी येणं गरजेचं, काँग्रेस नेते अशोक गेहलोतांचं विलिनीकरणाच्या चर्चेवर भाष्य। तर राहुल गांधींना सगळ्यांनी नेता म्हणून स्वीकारावं, संजय राऊतांच्या वक्तव्याला त्यांचा पाठिंबा, असं गेहलोतांचं वक्तव्य। युद्ध के मैदान में हम लोग हैं। संजय राउत का मैं सपोर्ट करता हूं कि ये सब पार्टियों की जो रीजनल पार्टी बन गई कांग्रेस अलग होके, उन सबको वापस शामिल होना चाहिए और राहुल गांधी को नेता स्वीकार करना चाहिए दिल से, पहले से। तर कुणी कुठे विलीन व्हावं हा त्यांचा विषय आहे, या विषयावर बोलणार नाही। मात्र ज्यांना दुसरीकडे जायचंय त्यांनी तो त्यांचा विषय आणि ज्यांना आमच्याकडे यायचंय तो त्यांचा विषय। जयकुमार गोरेंचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य। तृणमूल काँग्रेसला सोनिया गांधींची ऑफर, पक्ष विलीन करा, काँग्रेसचं राष्ट्रीय उपाध्यक्ष पद देणार, सोनिया गांधींचं आश्वासन। आता बघूया टॉप 9 राजकीय घडामोडी। कर्जमाफीतील जाचकटीं विरोधात रोहित पवारांचा एल्गार, पंढरपुरात आजपासून रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन। पंढरपुरातील शिवतीर्थ परिसरामध्ये रोहित पवारांचं आंदोलन, 50,000ची अट काढून 2 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या, रोहित पवारांची मागणी। 50,000ची कर्जमाफी नको, 50,000ची अट काढा, 2019ची अट काढा, ओटीएस मधून सुद्धा काढा आणि कर्जमाफीतून सुद्धा काढा आणि सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी तुम्ही करा। आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांकडून रोहित पवारांना नोटीस, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आंदोलनावरून नोटीस, पालिकेनं इतर मोकळ्या जागेमध्ये आंदोलन करण्याचं सुचवलं होतं, असा नोटिशीत उल्लेख। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये कोणत्याही अटी नाहीत, कर्जाची मर्यादा 3 लाखांहून 5 लाखांपर्यंत करण्यात आली। निवडणुका समोर नसताना या ठिकाणी सरकारनं कर्जमाफी केली, मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती। ही कर्जमाफी जशी पुढे जाईल तशी त्यातल्या अडचणी लक्षात येतील, त्या अडचणी सोडवण्याची जी काही जबाबदारी आहे ती या कमिटीला देण्यात आलेली आहे, त्यावेळी आम्ही ती सोडवू। कुठल्याही निवडणुका समोर नसताना या ठिकाणी ही कर्जमाफी आम्ही केलेली आहे। तर रोहित पवारांनी अन्नत्याग नाही तर स्टंटबाजी त्याग आंदोलन करावं, नवनाथ बन यांचं ट्विट। कर्जमाफीचं स्वागत सोडून रोहित पवार आंदोलनाच्या नौटंकीत व्यस्त, ट्विटमधून नवनाथ बन यांचा टोला।
राम मंदिराच्या दानपेटीतले 5 कोटी चोरणारे कोण? संजय राऊतांकडून सवाल उपस्थित. तर उद्धव ठाकरे लवकरच अयोध्येला जाणार, संजय राऊतांची माहिती. शिवाय कुणी दोषी असेल तर कारवाई केली जाईल. भाजपचे नवनाथ बन यांचं यावर प्रत्युत्तर. देशाची अफरातफर झाली आहे मोठ्या प्रमाणात, हे सिद्ध होत आहे. CCTV फुटेजला पैसे चोरताना दिसत आहेत दानपेटीतले, आणि नंतर अचानक ते CCTV फुटेजसुद्धा जसे मतं चोरतात तसे ते फुटेजसुद्धा चोरलं गेलं राम मंदिरात. राम मंदिर निर्माण ट्रस्ट आहे. राम मंदिर निर्माण ट्रस्टच्या माध्यमातून काही लोकांनी चुकीचं केलं असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कामकाजात चुकीची पद्धत अवलंबली असेल तर योगी सरकार त्यावर कारवाई करेल. कारवाई निश्चित केली जाईल. खासदार नरेश म्हस्केंची यावर प्रतिक्रिया. हे बघा, मंदिराचा कारभार असेल, अशा पद्धतीने जर घोटाळा झाला असेल, आता हे कोण संजय राऊत बोलतायत, आता त्यांना काहीतरी विषय पाहिजे. जर घोटाळा झाला असेल तर त्याची नक्कीच चौकशी होईल. मी सत्य बोललो तर मी अडचणीत येईन. हे मोठे लोक आहेत, त्यामुळे सत्य बोलण्याची माझी हिंमत नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी सांगेन. भाजपचे नेते बृजभूषण सिंग यांची राम मंदिर दान प्रकरणावर प्रतिक्रिया. अगर मैं सत्य बोल दूंगा तो बहुत परेशानी में आ जाऊंगा, क्योंकि वो बहुत बड़े लोग हैं. तो सत्य बोलने की हिम्मत अभी हमारी नहीं है. कृषी मंत्री दत्ता भरडेंचा डीप फेक फोटो वापरून कृषी विभागामध्ये भरती होत असल्याची बनावट जाहिरात. तर हवेलीच्या कृषी अधिकाऱ्यांकडून पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रार दाखल. एकीकडे ऑपरेशन टायगरच्या चर्चा असताना दुसरीकडे धाराशिवमध्ये ठाकरे गटाच्या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर अनुपस्थित. निंबाळकर बैठकीला अनुपस्थित असल्यामुळे चर्चांना उधाण, तर काम असल्यामुळे ते आले नसतील. अंबादास दानवे यांची यावर प्रतिक्रिया. आता बघूयात विधान परिषद निवडणुकीसंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी. नाशिक नंतर जळगावचा तिढा सुटला. कोणतीही अडचण राहिलेली नाही. शिंदेंशी चर्चा. रेश्मा काळे उद्या भूमिका स्पष्ट करणार. गिरीश महाजनांची माहिती. रेश्मा काळे मात्र नॉट रिचेबल. नाशिक नंतर जळगावातील तिढा सोडवण्यासाठी महायुतीच्या सध्या हालचाली. तर मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत रात्री उशिरा आमदार पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक. तर भाजपच्या बंडखोर रेश्मा काळे मात्र नॉट रिचेबल. जळगावात युतीच्या उमेदवाराच्या प्रचार पॅम्पलेटवरून उन्मेष पाटलांचा फोटो गायब. प्रचाराच्या पॅम्पलेटवरून शिंदे सेनेच्या उन्मेष पाटलांचा फोटो वगळला. पॅम्पलेटवर शिंदे सेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींचा देखील फोटो आहे. अमरावतीचे काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुखांना रुग्णालयातनं डिस्चार्ज मिळणार नाही. सोनोग्राफीमध्ये किडनी स्टोन असल्याचं निदान. हर्षजित देशमुखांचा रुग्णालयातील मुक्काम वाढण्याची आता शक्यता. आरोप केले, पळून गेलाय, हे गेलाय. हालांकि मी पळून नाही गेलो आहे, मी माघार नाही घेतली आहे. मी माझं डिजिटल माध्यमातून माझं कार्य चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहे. तरी त्यांनी असा जर आरोप केला आणि बिनबुडाच्या आरोपाने असे 15 आणि 20 करोड, हे तर मला रेटही माहित नाही असे प्रकार राहतात म्हणून. अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट. काँग्रेसकडून वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मांना पाठिंबा देण्यासंदर्भात बैठका. काल रात्री पाठिंब्यासंदर्भात 2 बैठका झाल्याची सूत्रांची माहिती. सोलापूर विधान परिषदेसंदर्भात राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांच्या भूमिकेसंदर्भात सुप्रिया सुळे आणि धैर्यशील मोहिते पाटील त्या आमदारांशी चर्चा करणार. पवारांच्या राष्ट्रवादीच्या 3 आमदारांचा भाजप उमेदवाराला पाठिंबा. आमदारांनी घेतली होती रवींद्र चव्हाणांची भेट. त्यामुळे घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार. विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सोलापुरात बैठक संपन्न. महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना निवडून आणण्याचा विडा आम्ही सर्वांनी उचललाय. त्यामुळे राजेंद्र राऊत विक्रमी मतांनी विजयी होतील. यावेळी जयकुमार गोरेंनी व्यक्त केला विश्वास. नांदेड विधान परिषद निवडणुकीमध्ये तयारीनिशी उतरलोय. नांदेडचे महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकरांची प्रतिक्रिया. तर निवडणुकीचा बारकाईने अभ्यास केलाय. विजय माझाच होणार असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. निवडणुकीला आम्ही तयारीनिशीच उतरलो होतो. त्यामुळे आता काय ते म्हणतात ना, आधी मेहनत केलेली थोडं परीक्षेच्या काळामध्ये निवांत असतं, तसं जरा निवांत चाललं. त्यामुळे कुठलं यत्किंचित माझ्या मनामध्ये शंका नाही. विजय नक्की माझाच होणार. सध्या एल्निनोचं संकट गडद झालंय आणि त्यामुळे पाऊस लांबणीवर पडणार असल्याची चर्चा आहे. त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात. प्रशांत महासागरात एल्निनो सक्रिय. अमेरिकी हवामान संस्था नोआनची ही पुष्टी. तर विदर्भासह यूपी, एमपी, राजस्थान आणि छत्तीसगडला जास्त फटका. एल्निनोच्या तीव्रतेमुळे जगभर आता दुष्काळाची शक्यता. एल्निनोचा प्रभाव लक्षात घेऊन टास्क फोर्स तयार. शासन स्तरावर तयारी सुरू. शेतकऱ्यांनी सरकारच्या सल्ल्यानंच पेरणी करावी. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन.
कोकणात सध्या पावसाचा लपंडाव सुरू आहे. कडक ऊन आणि ढगाळ हवामानामुळे उकाडा निर्माण होत असल्यामुळे सध्या नागरिक हैराण. 15 जूनपासून कोकणात पावसाची शक्यता. राज्यात मोसमी पावसाची वाटचाल काहीशी संथ गतीनं सुरू असल्यामुळे उन्हाचा तडाखा वाढणार. तापमान 2 ते 3 अंशांनी वाढणार असल्याचा अंदाज. तर मुंबई, पालघरसह ठाण्यामध्ये उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद. अकोल्याच्या अकोटमध्ये युरिया खतासाठी संघर्ष कायम. पहाटे 3 वाजेपासून शेतकरी कृषी केंद्राबाहेर. 2 दिवसांपासून अकोटमध्ये युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांचा अतोनात या ठिकाणी त्यांचे हाल सुरू आहेत. विरारच्या ग्लोबल सिटी परिसरामध्ये 16 ते 20 तास वीज पुरवठा खंडित. विजेचा लपंडाव सुरूच असल्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त. दुरुस्तीच्या कामासाठी तासनतास वीज पुरवठा खंडित केला जात असल्यामुळे नागरिक हैराण. मुंबईतील पाणीसाठा 12.12%वर. मनपाकडून 10% पाणी कपात सुरू असताना सुद्धा फक्त महिनाभराचा साठा. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये केवळ 1,75,465 दशलक्ष लिटर पाणी शिल्लक. पुणे जिल्ह्यातील 8 धरणांची होणार सुरक्षा तपासणी. तर वाढत्या हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण. वर्षभरामध्ये धरणांच्या तांत्रिक सर्वेक्षणानंतर अहवाल जलसंपदा खात्याला देणार. तर CWPRS ही केंद्रीय संस्था करणार सर्वेक्षण. आता बघूयात टॉप 9 मोठ्या घडामोडी. अशोक खरात प्रकरणी सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती. राज्य सरकारचा मोठा निर्णय. विधी आणि न्याय विभागाकडून अधिसूचना जारी. नीटच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना 15 मिनिटं अधिकची मिळणार. NTA मोठा निर्णय. 21 जूनला देशभरात नीटची पुनर्परीक्षा होणार. डिझेलच्या खरेदीवर पेट्रोलियम मंत्रालयाकडून आता 90 दिवसांसाठी निर्बंध. 200 लिटरपेक्षा जास्त डिझेल खरेदी करता येणार नाही. व्यावसायिक ग्राहकांना किरकोळ दुकानांमधून डिझेल खरेदीसही मनाई. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅसचा तुटवडा कायम. 15 तारखेपर्यंत पेट्रोल, डिझेल उपलब्ध न झाल्यास शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत. तर लवकरात लवकर इंधन उपलब्ध करून देण्याचीही मागणी. प्रणित मोरेच्या स्टँडअप कॉमेडी शो प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल. महिलेच्या संमतीविना लैंगिक वर्तनाचे कथित गौरवीकरण केल्याचा आरोप. तर प्रणित मोरेसह हिमांशू जांगराला 22 जून रोजी महिला आयोगासमोर हजर राहण्याचे समज. प्रणित मोरेच्या कॉमेडी शोमध्ये डॉक्टर सेजल पवारच्या अश्लील टिप्पणीची KEM मेडिकल कॉलेजकडून दखल. 2 सदस्यीय चौकशी समिती आता स्थापन. सेजल पवारवर कारवाई होण्याची शक्यता. आपण काय बोलतोय याचं भान ठेवलं पाहिजे. प्रणित मोरेच्या शोमधील सेजल पवारच्या वक्तव्यानंतर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. संबंधित मुलीवर कारवाई झालीच पाहिजे. KEM मधून तात्काळ बाहेर काढण्याची पेडणेकरांची मागणी. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीनं जमिनीवरचा मालकी हक्काचा दावा मागे घेतला. पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये शीतल तेजवानीनं मालकी हक्काचा दावा केला होता. मालकी हक्क मागे घेतल्यामुळे दस्त नोंदणी रद्द होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष. TCS धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी निदा खानसह सर्व आरोपींच्या जामिनावर 19 जूनला सुनावणी. सरकारी पक्षाची देखील बाजू ऐकून घेतली जाणार. गर्भवती असल्यामुळे जामीन मंजूर करावा. निदा खानची न्यायालयाकडे मागणी. आता बघूयात टॉप 9 मोठ्या बातम्या. आदित्य ठाकरे यांच्याकडून SIR संदर्भात मुंबईमध्ये शाखा भेटी सुरू. तर आदित्य ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीनं मार्गदर्शन. SIR प्रक्रियेमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचे आदित्य ठाकरेंचे आदेश. काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार 14 तारखेला पुणे दौऱ्यावर. तर साने गुरुजी स्मारकामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार. सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये मुख्याध्यापकासह कुटुंबाची सामूहिक आत्महत्या. मुख्याध्यापकानं 2 मुलं आणि पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली. शेअर मार्केटमध्ये कोट्यवधींचं नुकसान झाल्यामुळे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती. सरसंघचालक मोहन भागवत प्रवास करत असलेल्या ट्रेनवर दगडफेक. शताब्दी एक्सप्रेसनं मोहन भागवत कानपूरहून दिल्लीला जात होते. तर फिरोजाबाद जिल्ह्यामध्ये दगडफेकीची घटना घडली आहे. या संदर्भातला पुढील तपास सुरू. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरावर 1.5 किलो सोन्याच्या कळसाचा साज. तर गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणेंकडून 2.5 कोटींच्या कळसाची देणगी. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचं 29 जूनपासून आंदोलन. महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा. तातडीनं लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचाही इशारा. शेगावच्या प्रसिद्ध कचोरी सेंटरवर बुलढाणा अन्न आणि औषध प्रशासनाचा छापा. कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने घेतले. भेसळयुक्त पदार्थ आढळल्यास कारवाई करणार.
शिर्डीमध्ये साई मंदिर परिसरातील दुकानांमधून निकृष्ट दर्जाचे पेढे गायब, तर अन्न आणि औषध प्रशासनाच्या छापेमारीनंतर प्रसाद विक्रेते धास्तावले. पेढ्यांवर पॅकेजिंग आणि एक्सपायरी डेट आता छापल्याचं निदर्शनास. धुळ्याच्या शिंदखेडा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा, तर बैलगाडीनं काढलेल्या मोर्चामध्ये शेतकरी बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग.